संक्रांत जवळ आली आहे, त्यासाठी आज बनवूया तिळगुळाचे लाडू। त्यासाठी एका कढईमध्ये 1 वाटी तीळ घेतलेले आहे आणि तीळ चांगले स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहे। जोपर्यंत तीळ तडतड वाजत नाही तोपर्यंत तीळ भाजायचे आहे। त्यानंतर तीळ थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे। त्यानंतर त्याच कढईमध्ये घेतले अर्धी वाटी शेंगदाणे आणि शेंगदाणेही चांगले स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहे। तर शेंगदाणे इथे तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता। तर मी इथे खलबत्त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट करून घेत आहे। शेंगदाण्याचा कूट झाला की एका प्लेटमध्ये काढून त्याचे सर्व टरफल बाजूला काढत आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर टरफल तसेही ठेवू शकता। तर टरफल काढल्याने लाडू अजूनच सुंदर दिसतो, त्यामुळे सर्व टरफल मी इथे काढून घेत आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घेतली। कढईमध्ये घालूया 1 चमचे गावरान तूप आणि तुपामध्ये घालायचं आहे 1.5 वाटी गूळ। तर ज्या वाटीने आपण शेंगदाणे आणि तीळ घेतले त्याच वाटीने गूळ घ्यायचा आहे आणि त्या गुळामध्ये 1 चम्मच पाणी घालून गूळ चांगला वितळून घ्यायचा आहे, म्हणजेच गुळाचा चांगला पाक करायचा आहे। तर पाक चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेतले आणि जोपर्यंत गुळाची चांगली गोळी होत नाही तोपर्यंत पाक चांगला शिजवून घ्यायचा आहे। तर त्यानंतर 1 चिमूटभर सोडा किंवा पाव चम्मच सोडा घालायचा आणि गॅस बंद करून सर्व पाक परत एकदा मिक्स करून घ्यायचा। पाक तयार झालेला आहे, त्यामध्ये घालायचं 1 वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आणि सर्व परत एकदा मिक्स करून घ्यायचं। तर तुम्हाला समजलेच असेल 1.5 वाटी शेंगदाणे आणि तीळ आहे आणि 1.5 वाटीच गूळ आहे। आता हे याचे छोटे छोटे गोळे करून एका प्लेटवर ठेवलेले आहे आणि त्याच्या हाताला पाणी लावून मस्त लाडू वळून घेता आहे। तयार आहे आपले मस्त खुसखुशीत असे लाडू।